नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय, बरं आहे ना? मी राहुल रिंगे. प्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या व कृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा ब्लॉग असा आहे की आपण चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. तर ते मंदिर आहे भिवंडीला. तर चला आपण तिकडे जाऊन पाहूया. कारण असं की इकडून आजूबाजूला पण रस्ते फाटे फुटलेले आहेत. मध्ये असं काही बोर्ड लावायला पाहिजे. म्हणून बकऱ्या बघू शकता. बकऱ्यांच्या गळ्यात तांबे अंडे अडकवलेले असे ट्रॅफिक करून ठेवलेले आहे. पण त्यांना साईडला आपण साईड देऊन जाऊया आणि आपण आपल्या प्रवासाला निघूया. मंदिर आहे. गाव छान आहे मित्रांनो. आणि आपण फायनली मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. चला पाहूया मंदिर. नमस्कार मंडळी, आपण पोचलो आपल्या लोकेशनवर. तर माझ्या मागे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. आणि तर तुम्हाला ते मी दाखवेन आतमध्ये गेल्यावर. हे त्याचं प्रवेशद्वार आहे. आपण पोचलेलो आहोत त्या प्रवेशद्वाराजवळ. हे पाहू शकता किती छान प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. तर मंदिर बाहेरून एवढं सुंदर दिसतं, आतमध्ये पण किती सुंदर असेल. तर आपण त्याचं दर्शन घेऊया, महाराजांचं पण दर्शन घेऊया, आतमध्ये जाऊन पाहूया. मंदिरात हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. आणि खरंच ज्यांनी हे बांधलं आहे मंदिर त्यांचं खरंच हॅट्स ऑफ त्यांना एक त्यांचं ग्रेटफुल मानूया. कारण त्यांचं खरंच आभार की महाराष्ट्रात त्यांनी पहिलं मंदिर बांधलं आहे. असं की आज शिवभक्तांना, खूप साऱ्या शिवभक्तांना दर्शनासाठी इकडे येण्यासाठी खूप एक मोठं त्यांनी एक प्लेस बनवून दिलेली आहे. आणि खरंच त्यांचं खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. तर आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया आणि आतमधलं मंदिराचं थोडंसं व्ह्यूज पाहूया, मंदिराचं काय कसं काय आहे. तर मग चला. मंडळी पाहू शकता मंदिराचा गेटच, एंट्रन्सच खूप एवढा भारी आहे की जी बांधणी खूप छान केलेली आहे. बाहेर असा एंट्रन्स गेट वगैरे आणि खूप छान प्रकारे बांधलेलं आहे. आराखडा खूप छान प्रकारे केलेला आहे. तर मग चला. तुम्ही मंडळी दरवाजाच पाहू शकता केवढा आहे. आणि खूप मोठा दरवाजा आहे. सभा मंडपात येताना टोपी, सॉक्स व सनग्लासेस काढून यावेत. कृपया या गोष्टीची पण सुद्धा काळजी घ्यावी मित्रांनो. कारण काही गोष्टींचं पालन आपण सुद्धा करूया. आपण एक शिवभक्त, यांनी पण काहीतरी कारणास्तव यांनी ह्या एवढ्या नोटीस लिहिलेल्या आहेत, काही गोष्टी लिहिल्या आहेत. आपण मंदिरात आलेलो आहोत. वा, सुंदर असं दर्शन मित्रांनो. पाहू शकता मंदिर चारी बाजूने मस्त बुरुज बांधलेले आहेत. आपण आलेलो सभा मंडपात. हे सभा मंडप आहे, महाराजांचं मंदिर आहे सभा मंडपात. तर आपण
दर्शन घेऊया आणि मंडळी पाहू शकता इथे तुकाराम महाराजांचे, ज्यांचे छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे भक्त होते, तुकाराम महाराजांचे, संत तुकाराम महाराज, आणि हा त्यांचा एक फोटो आहे. हा फोटो स्वराज्यजनी राजमाता जिजाऊ साहेब यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती तुम्ही खाली पाहू शकता. अशा प्रत्येक फोटो खाली दिलेली आहे. हा फोटो आहे मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्माचा फोटो आहे हा, आणि त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. मित्रांनो, हा फोटो आहे राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज. हे संस्कार देताना राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना काही संस्कार सांगताना, काही गोष्टी सांगतानाचा फोटो आहे. ते सुद्धा त्याची पण सुद्धा माहिती आहे. प्रत्येक फोटोखाली प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक चित्राची माहिती दिलेली आहे. आणि पुढचा फोटो आहे मंडळी, हा फोटो आहे शपथ घेताना, स्वराज्य रक्षकाची शपथ घेताना हा फोटो आहे. जेव्हा 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात महाराजांनी शपथ घेतली होती, तिथला हा फोटो आहे. त्यांच्या सवंगड्यांसोबत घेतलेला हा फोटो आहे. त्याची पण माहिती तुम्ही खाली पाहू शकता. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा.
ह्या प्रत्येक फोटोमध्ये मंडळी, प्रत्येक फोटोमध्ये महाराजांचा इतिहास आहे. प्रत्येक फोटोमध्ये हा फोटो आहे भवानी तलवारी, म्हणजे जेव्हा आपली तुळजाभवानी प्रसन्न झाली होती तेव्हा तुळजाभवानींनी महाराजांना प्रसन्न होऊन ही भवानी तलवार दिली होती, तेव्हाचा हा फोटो आहे. आणि त्याचीही माहिती आहे, तुम्ही पाहू शकता. मंडळी, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल महाराजांचा इतिहास. मला जास्त सांगण्याची गरज नाही आहे. प्रत्येक शिवभक्ताला, प्रत्येक मावळ्याला, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला महाराजांचा इतिहास माहितीच पाहिजे. मंडळी, महाराजांनी स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ घेतल्यानंतर स्वराज्यात आलेला हा पहिला किल्ला जो फोटो आहे, तोरणा किल्ला, त्याचा हा फोटो आहे. ते राजमाता जिजाऊ दाखवताना फोटो आहे. तर तोरणा किल्ला हा स्वराज्यात पहिला किल्ला आलेला आहे. त्यानंतर पुढे शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण. अफजल खानाचा वध 1635 साली, 1635 साली अफजल खानाचा वध. 9 ऑक्टोबर 1635 साली गाव कोडंबल, बुद्रुक, ताजी, सातारा. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग. मंडळी, हा फोटो आहे हिरोजी इंदुरकरांचा, ज्यांनी स्वराज्यात अनेक किल्ले घडवलेले आहेत. सिद्धिलाल. सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि छत्रपती शिवाजी महाराज. सरनोबत येसाजी कळका, ज्यांनी हत्तीची सोंड कापली होती. हिरकणी, जिने एका बाळाच्या पोटी हिरकणी कडा उतरला होता, ती हिरकणी माता. भारतीय आरमारांचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाकाशीत. जेव्हा महाराज पन्हाळाच्या गडावरना सुटकेचा प्रवास करत तेव्हा शिवाजी काशीत यांच्यामुळे त्यांना शक्य झालं, तेव्हाचा हा फोटो. वीर बाजीप्रभू देशपांडे, जेव्हा एका मावळ्यांनी अख्खी पावनखिंड लढली होती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, तेव्हाचा हा फोटो. शाहिस्तेखानाची बोटे तोडताना. शाहिस्तेखान फजिती. मंडळी, हा फोटो मुरारबाजी देशपांडे यांचा आहे. हे मुरारबाजी देशपांडे माझ्या गावातले आहेत आणि मी किजरोळी या गावचा आहे, महाडचा. त्यांचा हा फोटो आहे. तर पुरंदर मात्र भैरव मुरारबाजी देशपांडे यांचा हा फोटो आहे.
मंडळी हा फोटो आहे स्वराज्याचा तिसरा डोळा ज्यांना म्हटलं जातं त्यांचा फोटो आहे. बहिर्जी नाईक त्यांचं नाव आहे. त्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे खाली. आग्र्याहून सुटकेचा हा फोटो आहे. जेव्हा आग्र्याहून सुटका करत होते महाराज तेव्हाचा फोटो आहे. नरवीर तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी मालुसरे. तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या काळात वापरलेली सगळी शस्त्र आहेत. तर ह्या शस्त्रांनी सगळ्या लढ्या आहेत. मंडळी पाहू शकता महाराजांनी त्या काळात वापरलेली ही शस्त्र आहेत सगळी. शस्त्रांची नावं सुद्धा आहेत. चिलानाम, मराठवाडा, विजयनगर कटयार, मुघल कटयार. Thank you. मंडळी हा पूर्ण फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो आहे. तर फोटो असा आहे. मंडळी पाहू शकता तुम्ही ह्या पूर्ण बुरुजावर महाराजांचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. आणि हा फोटो आहे जेव्हा 6 जून 1674 साली महाराजांनी स्वतः आपला राज्याभिषेक करून घेतला होता तेव्हाचा हा फोटो आहे. आणि खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे. इथे प्रत्येक फोटोच्या खाली प्रत्येक माहिती दिलेली आहे. आणि खरंच खूप सुंदर यांनी हा मंदिर बांधलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. याच्या पुढे काही गायडन्स पण आहेत. मंडळी माझ्या मागे पाहू शकता. मागे तुम्हाला काही फोटोज फ्रेम वगैरे काय पाहिजे असेल तर ते घेऊ शकता. हे शॉप आहे त्यांचं. आपण ते जाऊन पाहूया आपण. हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. या गोष्टी सुद्धा तुम्ही पालन करा. मंदिराचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, पाहू शकता. छान प्रकारे यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे. पाहू शकता छान मिळत आहे. छान प्रकारे
वेगवेगळ्या प्रकारचे मंडळी पाहू शकता. आपण बुरुजावर आलेलो, त्यांनी बुरुजसुद्धा बांधलेले आहेत आणि बुरुजावरचा हा नजारा आहे. मंदिराचं दर्शन घेतच असेल, मंदिर पाहिलंच असेल. मंदिर खूप छान प्रकारे बांधलेलं आहे. प्रत्येक महाराजांची इतिहास पण दाखवलेला आहे, महाराजांची सगळी हिस्ट्री पण सांगितलेली आहे. तर ज्यांनी मंदिर बांधलं आहे त्यांचं खरंच खूप मनापासून आभार. सगळ्या शिवभक्तांचं कडून पण आभार मानतो. आणि आज गरज होती या मंदिराची, तर खरंच त्यांचे मनापासून आभार पुन्हा एकदा मानतो. आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.